गोरेगावमध्ये माझं बालपण गेलं तरी देखील मला माहिती नाही की जोगेश्वरीमध्ये बाजूलाच अशा प्रकारच्या हिंदू लेणी आहेत। वाऱ्यामध्येच जोगेश्वरी माता मंदिर आहे, ज्या देवीच्या नावावरून जोगेश्वरी हे नाव पडले। इथे गणपतीचं मंदिर आहे। इकडे दगडामध्ये देखील झाड येऊ शकतं। जोगेश्वरी पूर्वेला स्टेशन पासून जोगेश्वरी गुफा मंदिरात जायला रिक्षा मिळते। चालत साधारण 15 मिनिटात पोहोचता येते। तसेच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून या लेण्यांजवळ पोहोचता येते आणि आता येथे मेट्रोची सुविधा देखील उपलब्ध आहे। ट्रॅव्हल बंक सतीशमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत जोगेश्वरी स्थित हिंदू लेणी पाहायला। मी गोरेगावला माझा जन्म झाला। गोरेगावला जन्म झाला असून देखील तरी देखील मला माहिती नाही की जोगेश्वरीमध्ये बाजूलाच अशा प्रकारच्या हिंदू लेणी आहेत। आज आपण या तुम्हाला सर्वांना एक्सप्लोर करूया। या जोगेश्वरी लेणी हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरात असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू गुफांचे मंदिर आहे। येथील लेणी इसवी सन 520 ते 550 दरम्यानच्या काळात बनली असावी। या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत। इतिहासकार व विद्वान वॉल्टर स्पिंग यांच्या मते जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी आहेत आणि एकूण लांबीच्या दृष्टीने सर्वात मोठी देखील आहे। ही लेणी वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गालगत असून अतिक्रमणाने वेढलेली आहेत। अतिक्रमण सगळीकडे अस्वस्थ अस्वच्छता अशा अवस्थेच्या लेण्या आहेत। या पाहू शकता तुम्ही। तेव्हा अशा प्रकारे सर्व भग्न झालेले आहेत। हे बाजूला इथे ही अशी दशा झालेली आहे। पूर्ण एकदम भग्न अवस्थेमध्ये झालेले आहेत। हे पहा। आता इथे आपण चाललो आहोत गणपतीचं मंदिर आहे। इकडे गणेश मूर्ती आहे, हे पाहू शकता। हा आतील गाभाऱ्यातील भाग आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून पाहिल्यावरती इतका अंदाज येत नाही आपल्याला। आम्ही आतमध्ये आल्यावरती आम्ही सुद्धा जरा हडबडलो, इतकी मोठ्या प्रमाणात वस्ती इकडे आहे, तरी पण मुंबईसारख्या ठिकाणी। हे पहा। आता आपण गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। पाहू शकता। इकडे गणपती मंदिर आहे। हे लिकेज पाण्याचं। इथे गणपतीचं मंदिर आहे। हे पाहू शकता। बाजूला असे खांब आहेत कोरलेले। हा इथून गणपतीच्या मंदिराच्या बाहेर निघायचा मार्ग आहे। हा बाजूचा परिसर आहे। पाहू शकता इकडे। हे पण आता एकदम जीर्ण अवस्थेत आहे, पण आहे अशी कंडिशन झालेली आहे थांबायची।
ट्रॅव्हल मग सतीश सर्व फॉलोअर्सना घरी सुख समृद्धी लाभो हे गणपती सण निवेदन मान्य करा. गणपती बाप्पा मोरया. या बांधकामात केवळ हातोडा आणि चिन्नीचा वापर करून ही लेणी पूर्णत्वास नेली गेली. अजिंठापासून काही कारागीर पश्चिमीस आले आणि पहिली वैदिक धर्मीय गुहा मंदिर जोगेश्वरी लेणी बांधकामास सुरू झाले. या लेणीतील शिल्पामध्ये लकुशील, कल्याण, सुंदरमूर्ती, नटराज, रावणाला अनुग्रह देणारे शिव, सारीपाट खेळणारे शिव पार्वती, वायुद पुरुष आणि द्वारपाल यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. इकडे शिवलिंग आहे. इकडे शिवरात्रीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. पाहू शकता चालू आहे आतमध्ये. छोटीशी बावडी पण देखील आहे आतमध्ये. 24 तास म्हणजे 12ही महिने इथे पाणी असतं मुबलक प्रमाणात. ते पाहू शकता तुम्ही. या गुहा मंदिराला पाणी पुरवठा करण्यासाठी येथे पाण्याच्या 2 टाकी खोदलेल्या आढळतात. हे बघा असं कोरीवकाम केलेलं आहे इकडे भिंतींवरती. आम्हाला पाहून आश्चर्याचा धक्काच लागला. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये इकडे लेण्या आहेत. इकडे अशी आतमध्ये गुफा आहेत छोट्या छोट्या. त्या पाहू शकता. इकडे बरेच गुफांच्या दरवाजे बंद केलेले जाळ्यांनी, कारण इकडे बाजूच्या वस्तीत असलेली बरीच मुलं वगैरे म्हणजे नशेडी वगैरे ती येऊन इकडे बसतात. आणि गव्हर्नमेंटने इकडे लक्ष द्यावं, आवर्जून लक्ष द्यावं. इतकी मोठी वास्तू आपल्या हातातून निघून जाईल नाही तर. हे बघा इकडे गुफा आहे छोट्या छोट्या. हे मार्ग आहे. हे सांडपाणी जाण्यासाठी असा इकडे रस्ता आहे. इथे पाहू शकता बाहेरून जातो इकडे. ही गुफा आहे आतमध्ये. कसली बैठक असेल काय असेल तुम्ही सांगा मला. मी दाखवायचा पूर्ण प्रयत्न करतोय. या गुफा आहेत सर्व. इथे गाभाऱ्यामध्येच जोगेश्वरी माता मंदिर आहे. ज्या देवीच्या नावावरून जोगेश्वरी हे नाव पडले. मला दाखवतो आता आपण आतमध्ये जाऊया. हा मागची बाजू आहे. या 24 खांबाच्या मध्यभागी लेण्यातील जोगेश्वरी देवीचे मुख्य मंदिर कोरलेले असून या मंदिरात जोगेश्वरी उर्फ योगेश्वरी देवीचे पाऊल कोरण्यात आले आहे. योगेश्वरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन जोगेश्वरी बनले आहे, जे या भागाची ओळख आहे. ही देवी काही मराठी समाजाची कुलदेवता असून त्यांच्याकडून तिची उपासना केली जाते. इकडे समोर वरच्या बाजूला जसं तुम्ही गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला आलात तर इकडे तुम्हाला दत्त मंदिर दिसेल. आम्ही जायचा प्रयत्न करीन वरती दत्त मंदिरामध्ये. हे इकडे समोर दत्त मंदिर आहे. इकडे समोर कोरीव काम केलेलं नक्षीकाम इकडे.
अब हम कांदीवली जाओ, तो निकला तो फोन क्या है, ठीक। हाँ हाँ, वही आतली बाजू एकदम जीवनात आलेली. म्हणजे आधी नक्षीकाम होतं त्यातलं बरेच मिटले, म्हणजे 80% मिटलेलं आहे. हे इथून ड्रेनेजचं पाणी वगैरे सांडपाणी दुर्लक्षित असल्या कारणामुळे ही अवस्था झालेली आहे सध्या. लेण्या बनवताना इकडे सांडपाणी योग्य रीतीने पास व्हावं यासाठी अशा प्रकारे इकडे काम केलेलं. इकडे इथून वरून आलेलं सांडपाणी इकडे खाली जाऊ शकतं. असं हे दोन्ही बाजूला सांडपाणी जाण्यासाठी सोय केलेली आहे. हे इकडे तुळशीचं झाड आहे. हे तुळस आलेली आतमध्ये. हा पूर्ण दगड आहे. अजिंठा लेणी काम बंद झाल्यावर आणि घारापुरी लेण्यांचे काम सुरू करण्यापूर्वी मधील काळात जोगेश्वरी लेणी उत्खनन केले गेले. या बांधकामात केवळ हातोडा आणि छिन्नीचा वापर करून ही लेणी पूर्णत्वास नेली गेली. पहिल्या आणि दुसऱ्या शतकात इसवी सन पूर्व वाकाटक राजवंश यांच्या नेतृत्वाखाली लेणी घडत होती. नंतर 6व्या शतकात याच भागात वैदिक समाजाने देखील गुहा मंदिर निर्माण ही परंपरा दत्तक घेतली. अजिंठापासून काही कारागीर पश्चिमेस आले आणि पहिली वैदिक धर्मीय गुहा मंदिर जोगेश्वरी लेणी बांधकाम सुरू झाले. या लेणीतील शिल्पामध्ये लघुशील, कल्याण, सुंदरमूर्ती, नटराज, रावणाला अनुग्रह देणारा शिव, सारेपीठ खेळवणारे शिवपार्वती, आयुध पुरुष आणि द्वारपाल यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. यापुढील पायऱ्यांनी आपल्याला पूर्व बाजूस बाहेर पडता येते व लेण्याला पूर्ण वळसा घालून पहिल्या मजल्यावर असलेल्या दत्त मंदिर लेण्यात जाता येते. या आतमध्ये इकडे जायला रस्ता आहे. इथून वरच्या बाजूला हे लाईट असल्या कारणाने मोबाईलच्या फ्लॅशने तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतात. हे पहा, या अर्ध्या वस्तू इकडे ढासळलेल्या आहेत. हे खांब आहेत बाजूला. इथे हे कोरीव काम आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल कोरलेले आहेत व वरील बाजूस शिव पार्वतीचा विवाह प्रसंग कोरलेला आहे. इकडे अशा प्रकारे इकडे मूर्त्या बनलेल्या, सर्व एकदम आता जीर्ण झालेल्या, जीर्ण अवस्थेमध्ये इकडे हे बघू शकता. इकडे आतमध्ये दिवा ठेवायची वगैरे जागा इकडे आतमध्ये. माझ्या मते ना इथे दिवा ठेवायचा हे होते इकडे. त्या इथे त्याच्या कपारी बनवल्या आहेत. त्या छोट्या छोट्या कपारी आहेत इथे, तुम्ही पाहू शकता. इकडे अवस्था बरीच बिकट आहे. बऱ्याच प्रमाणात जीर्ण झालेली आहे याच्यावर.
हे पहा इकडे. अशा प्रकारे इकडे कोरीवकाम केलेलं आहे भिंतींवरती. मग जवळून दाखवू. हे पाहू शकता इकडे. हे पण एकदम जीर्ण अवस्थेत. हे बघा इकडे खांब वगैरे आहेत. आता अवस्था एकदम बिकट आहे त्यांची. एकदम जीर्ण झालेली आहे. तिकडे वरती कोरीवकाम केलेले आहे. ते बघा त्याच्यावरती दत्त मंदिर आहे. हे बघा हे खांब आहे बाजूला. एकदम कोरीवकाम केलेलं आहे बघा. नक्षीदार खांब आहे. पण अवस्था एकदम बिकट. का दुर्लक्षित झालं देव जाणे. हे पाहू शकता. जाण्यासाठी आतून रस्ता नसल्या कारणाने आता आम्ही बाहेरून चढून तर बाहेरून मंदिराचा इथून बाहेरून लेण्यांची चढून तर वरती आलेलो आहोत. हे पहा इकडे. इथून हा रस्ता आहे हा दत्त मंदिरासाठी जाण्यासाठी. हे इथून हा रस्ता दत्त मंदिरासाठी जातो. हा आतला गाभारा हा पाहू शकतो. हा पूर्ण गाभारा जिथून आता आपण बाहेर गेलेलो. दत्त मंदिरासाठी रस्ता नसल्याने आता मी इथून आलो. इकडे बाजूलाच आहे ना दलदल आहे आतमध्ये. खूप मोठी दलदल आहे. इथे कोणीच जात नाही या साईडला. बाजूला असं अतिक्रमण केलेलं आहे सर्वांनी. इकडे कोरीव दत्त मंदिर लिहिलेलं आहे. आता आपण आतमध्ये हे इकडे असे परिसर आहे. दत्त मंदिर आतमध्ये पाहू शकता. छोटस पण 3 मुखी दत्त मंदिर आहे. हा इकडे असा गाभारा आहे. गुरुदेव दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ही गाय आहेत बसलेली पाहू शकता. हा इथून आता जिथे आता आपण थोड्या वेळापूर्वी होतो. किती महिन्याचं. वरचा भाग आहे असा. याच्या खाली लेण्या आहेत आतमध्ये. बाजूला बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. पण आता गव्हर्नमेंटने नियम काढल्यानुसार इकडे 100 मीटरच्या आसपास बांधकाम करू शकत नाही. जे बांधकाम होते आधीची ती तोडली आहेत. हे पाहू शकता. एक सरकारने चांगला निर्णय घेतला. चला तर भेटूया असाच कुठेतरी आपण नेक्स्ट दुसऱ्या ठिकाण. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला पाहत असाल तर शेअर करा, फॉलो करा.